थोडंसं तुमच्या बालपणाबद्दल सांगा ना. तुमचं शिक्षण ओव्हरऑल कसं होतं? काय वातावरण होतं? शिक्षक? मला शाळा अजिबात आवडायची नाही. बरं. कारण मला असं वाटायचं की शाळेचा उपयोग हा एकदा तुम्हाला अक्षर ओळख झाली आणि आकडेमोड तुम्हाला यायला लागली की त्याच्यात आणखीन काही फार शिकायला नाही आहे. घरात 300 पुस्तकं होती. त्याच्यामुळे मला आपल्या घरातल्या लायब्ररीत आपण बसावं, पुस्तकं वाचावीत. मग आपल्या आईवडिलांच्या रॅकवरची पण पुस्तकं काढावीत, तीही वाचावीत. त्याच्यातलं बरंचसं काही अगम्य असतं, पण तरीसुद्धा जितकं कळतं तितकं मजेशीर असतं. हं. आणि तुम्ही ह्या वयात हेच वाचलं पाहिजे, त्या वयात ते वाचू नका, असली काही बंधनं नव्हती. म्हणजे माझी अगदी अशी आठवण आहे की घरात किराणा सामान तेव्हा जे यायचं ते कुठल्या ब्राऊन पेपरच्या पिशव्यांमध्ये यायचं नाही. ते कागदांमध्ये, म्हणजे गूळ सुद्धा कागदामध्ये गुंडाळून यायचा घरामध्ये. तर आईने जर ते काम सांगितलं की किराणा सामान भरायचंय, तर जिथे कुठे लिखित शब्द दिसेल तर ते वाचायचं. हं. त्याच्यामुळे ते मी वाचत इतकी बसायचे की आईने ते काम मला देणं बंद केलं. हा. म्हणजे त्याच्या माझ्या खूप गोड आठवणी आहेत की एकदा मला असे 2 कागद मिळाले काहीतरी बांधून आलेलं, आणि ते दिवाळी अंकातली ती कथा होती, आणि ती त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी मला तो दिवाळी अंक मिळाला आणि ती कथा मला पूर्ण वाचता आली. तर त्याच्यामुळे ह्या असल्या गमती जमती मी आयुष्यामध्ये खूप अनुभवलेल्या आहेत. तर शाळा मला आवडायची नाही, तर मी खोटं बोलून शाळा बुडवायचे. तर आई मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे तिने मला एकदा सांगितलं की युनिफॉर्म घातल्यानंतर जे तुझं पोट दुखतंय, तर आता कसं होतं की मला माझ्या कॉलेजमध्ये जायचं असतं, कारण माझी मुलं जी आहेत, 40 जणांचा माझा वर्ग असतो, ती मुलं महाराष्ट्रातून कुठून कुठून आलेली मुलं असतात आणि त्यांना खरंच शिकायचंय मानसशास्त्र. त्यांना खरंच माझ्याकडून शिकायचंय आणि मीही तयारी केली त्यांना काय शिकवायचंय ह्याची. त्याच्यामुळे मी जर तुला अशीच सोडून गेले तुझ्या पोटात दुखत असताना, तर माझा तिथे माझ्या मनात विचार येईल की माझ्या लेकीचं पोट दुखताना मी ह्या मुलांचा विचार करून तिच्याकडे दुर्लक्ष करून मी इथे आली आहे. त्याच्यामुळे मी तेही नीट करू शकणार नाही. आणि जर मी घरी बसले तर मला सारखं वाटेल की मी माझ्या 40 लेकरांचं नुकसान केलंय. त्याच्यामुळे खरं काय ते तू मला सांग आणि मला मोकळं कर. मी तुला म्हणत नाही की तू शाळेत जा. मग मी तिला सांगायचं, नाही पोटात दुखत नाही, पण मला शाळेत जायचा कंटाळा आला. मग आई मला सांगायची, उद्या तुझ्या चिठ्ठीमध्ये हेच लिहिलं जाणार आहे की चिन्मयीला शाळेत यायचा कंटाळा आला होता म्हणून ती शाळेत आली नाही. मी खोटं बोलणार नाही तुझ्यासाठी. अपरिहार्य कारणासाठी, घरगुती समारंभ होता, अडचण होती, असलं काही लिहिण्यात येणार नाही. डिसेंट भाषेत सुद्धा कुठल्याच भाषेत खोटं बोललं जाणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतं जे आपण लर्निंगच्या बद्दल बोललो ना, हे लर्निंग असतं. हे सुद्धा शिक्षण असतं. फक्त शाळेच्या 4 भिंतींमध्ये जे शिकतात ते शिक्षण नसतं. कुटुंबापासून ते सुरू होतं, रिक्षावाल्या दादांकडून होतं, सगळीकडून होतं, घरी काम करणाऱ्या ताईकडून होतं, बऱ्याच लोकांकडून ते शिक्षण होतं. आणि त्याच्यामुळे माझं शाळेच्या बद्दल असं होतं. पण मग त्या शाळेत मी रमावं ही माझ्या शिक्षकांना त्यांची जबाबदारी वाटली. आणि मग त्यांनी माझ्यातला हा गुण पारखला की मी पालीची मगर करू शकते, एका पॅरेग्राफच्या गोष्टीची कथा तयार करू शकते, कथेची कादंबरी सांगू शकते. मग ऑफ पिरियडला त्या मला बोलवायला लागल्या की सुर्वे इथे आणि गोष्ट सांग. मग ते करता करता वक्तृत्व स्पर्धा सुरू झाल्या. मग कळायला लागलं वक्तृत्व स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवायचं असेल तर असंच घरातून उठून जाता येणार नाही. शारदा मंदिर कन्या प्रशाला हे नाव पाहिजे, म्हणून मग शाळेत जायला पाहिजे. असं होऊन मी शाळेत रमले. क्या बात. आणि मग आवडायला लागली शाळा, कारण तो नेतृत्व गुण मिळाला ना की ही शाळेला लीड करते, ही आमच्या वक्तृत्व स्पर्धेतल्या किंवा वादविवाद स्पर्धेतल्या टीमची लीडर आहे. हे जेव्हा व्हायला लागलं तेव्हा शाळा आवडायला लागली. कितवीत आवडायला लागली? मला शाळा 7वीत आवडायला लागली. 6वी-7वीत. हो. पण तोपर्यंत मला शाळा फारशी नव्हती आवडत. आणि ते आहे, म्हणजे भाषाप्रेम तर त्याच शिक्षकांनी मनामध्ये रुजवलं. वा. सेम, म्हणजे माझ्या बाबतीतही तेच झालं. आई वडील दोघे नोकरदार. मुंबईत कुर्ल्याला माझा जन्म, नेहरूनगर कुर्ला. तर त्यामुळे सगळे मित्र आजूबाजूला सगळे मराठी. घरात 2 भाषा बोलल्या जातात. मम्मी कर्नाटकातली त्यामुळे कन्नड, पप्पा कोइंबतूरचे म्हणून तमिळ. तर त्यामुळे अशा 2 भाषांचे संस्कार कानावर. मित्र सगळेच मराठी. आणि मग त्याच्यानंतर मग मी मराठी नाटकात स्थिरावलो आणि मग मराठीच ही माझी
सर्वे सर्वा झाली असं म्हणायला हरकत नाही. पण मला सुद्धा चिन्मयीसारखं शाळेचा अजिबात म्हणजे इतका कंटाळा यायचा की काय, म्हणजे मला चांगलं आठवतंय आमचे प्रॅक्टिकल्स होते, तेव्हा प्रॅक्टिकल्स असायचं ना 10वीला, तर प्रॅक्टिकल नको जायला, तर मी मागे क्रिकेट खेळत होतो. तर शाळेचे आमचे शिवण्णा म्हणून एक पिऊन होते, ते आले आणि त्यांनी मला असं धरलं इकडे, हे काय करतो रे तू. आणि आमची आहे ना ती चेंबूर कर्नाटक हायस्कूल, त्यामुळे कन्नडा आणि इंग्लिश असे, त्यामुळे मी इंग्लिश मिडियम मध्ये होतो, पण त्यामुळे खूप कानडी तिकडे ऍडमिनिस्ट्रेशन कानडी होतं. त्यामुळे ते शिवण्णा असे याच्याने, काय रे तू इथे क्रिकेट खेळून राहिला असं, तिकडे ते प्रॅक्टिकल तुमचं बोंबल ते बघा असं म्हणून मला ते घेऊन गेले होते. मला इतकं प्रकर्षाने आठवतंय की मला नकोच असायची शाळा, आणि मी पण पळून जाण्याच्याच माझी हेच होते की नको शाळा नको, मग काहीतरी कारणं काढायची. आणि तिकडनं जसं चिन्मयला ते वक्तृत्व स्पर्धा गवसली, तसं मला गाणं सापडलं की 6वी 7वीत असताना शंकराभरणम नावाचा एक चित्रपट आला होता, जो म्हणजे अप्रतिम गाणी होती त्या चित्रपटातली. तर ती मी तयार केली होती, तेलुगू चित्रपट, काही संबंध. आठवतंय काही एखादं गाणं? ब्रोचे ब्रोचे असं थोडं. तर ते इतकं, आणि SP बालसुब्रमण्यम, आणि त्यामुळे काय झालं होतं, ते पाठांतर केलं होतं मी. आणि मग जसं चिन्मयला फावल्या वेळेला ते जर गोष्ट सांगत असं, त्याला बोलवा रे सुमित गाणं म्हण इकडे, तर तसं मी त्याच्याबरोबर गायला महालक्ष्मी अय्यर, ती माझ्या शाळेतली. तर महालक्ष्मी एकीकडे गाते एकीकडे मी गातो, असे 2 मुलं. तर त्यामुळे मग तिकडे मी मग तेव्हा जगजीत सिंग, चित्रा सिंग यांचं पेय होतं, आणि ऑफकोर्स ते, त्यामुळे त्या गझला, आणि मग पंजाबी गाणं शिकलो होतो. मग एक हरविंदर सिंग नावाचा एक माझा मित्र होता, तो पहिल्या बांकावर बसायचा. तर मला असं बोलवलं, आणि मी नेहमी मागेच कुठेतरी असं लपून असायचो की मला टीचर पकड, आणि मला राघवन कम हिअर सिंग अ सॉन्ग, सिंग अ सॉन्ग. मग मी तयार होऊन गेलो आणि हरविंदरला म्हणालो, अभी देख अच्छा लगेगा तुझे गाणं. मी एक पंजाबी गाणं गायलं, टाय दिन ना जवानी नळ चलदी उडती मलमल दी, असं ते गाणं. आणि त्याच्याकडे बघितलं, कसं वाटलं की मेरे को नाही आधी पाहिजे. गाणं गायल्यानंतर तू असं म्हणतोस, तर तेच झालं की आम्हाला कोणालाच ना आमची भाषा नीट येत नव्हती. तर पंजाबी त्याला येत नव्हती, कुठल्या तरी तेलुगू मुलगा, आणि आमच्याकडे वेगवेगळ्या भाषांची पोरं, कन्नडा, साऊथ इंडियन, म्हणजे छेडानगर म्हणून चेंबूरला एक वसाहत आहे की जी मिनी चेन्नई, जसं माटुंगा कसं मिनी चेन्नई, तसं छेडानगर. तिकडचे बरेच मित्र, तेलुगू, कन्नडा, तमिळ, नदीम आणि आसिफ नावाचे मुस्लिम मित्र, त्यामुळे धमाल असायची आमच्या शाळेत. त्यामुळे मराठीचा तास असला की आमच्या बाई म्हणजे अकांड तांडव करायच्या की तुला कसं कळत नाही, आणि तुला, आणि त्यातल्या त्यात मी हुशार, त्यामुळे मला मराठीत मी चांगले मार्क मला मिळायचे. सो कमिंग बॅक की देअर आय फाउंड माय कॉलिंग, आणि मग गाण्याचे क्लास सुरू झाले माझे. आणि मग कुठेतरी असं वाटलं मम्मी पप्पांना की हा जरा नकला करतो, ह्याच्यामध्ये हा सुद्धा गुण आहे, म्हणून मग मला एका नाट्य शिबिराला पाठवलं. ते सुलभा मावशीचं, सुलभा देशपांडेंचं आणि अरविंद देशपांडेंचं ते शिबिर. आणि मग तिकडे मी रुळलो, आणि मग तिकडनं फास्टर फेणे मिळाला. वाव. कारण फास्टर फेणे हे आधी पप्पा देशपांडे डिरेक्ट करणार होते, मग नंतर त्यांचं खाली निधन झालं, आणि मग सुलभा मावशीने सगळे सूत्र आपल्या हातात घेतली. आणि मधुरा जसराज प्रोड्युसर, सुलभा देशपांडे दिग्दर्शिका, त्यामुळे मधुरा जसराज म्हणजे डायरेक्ट तुम्हाला पंडित जसराजच त्यांच्याच घरी येणं जाणं, आणि शांताराम स्टुडिओ, कारण ते लिनिएज होतं ते. त्यामुळे मग ते सगळं विश्वच बदललं की मग अभ्यास मागे पडला, फार बरं झालं. पण मग गाणं, आणि मग सुरेश जी वाडकरांकडे शिकलो, कारण तेव्हा जिंगल्स गायला लागलो होतो. आणि तिकडे पद्मा मला भेटली, पद्मा मेनन. पद्मा तेव्हा सुरेशजींकडे गाणं शिकायची, तर ती म्हणाली की ती समीर दाते, चल तुला सुरेशजींची भेट घालून देते. आणि मग सुरेशजींकडे गेलो.
त्यामुळे इतकं ते इंटरलिंक्ड आहे ना, मग ते अभ्यास कधी कुठे कसा मागे पडलाय कळलं नाही. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींनी ना जगणं फार सुंदर झालं. क्या बात, आणि ऍट द एंड ऑफ द डे तेच महत्वाचं आहे, नाही का? क्या बात. तुम्ही काय शिकला त्यापेक्षा तुम्हाला काय काय सापडत गेलं आणि तुम्ही काय काय वेचत गेला आयुष्यात, ह्यानी तुमचं आयुष्य जास्त परिपूर्ण होतं. वा वा. तर ते झालं आमच्या दोघांच्या बाबतीत, आणि तेच आम्ही आमच्या मुलांना देतोय की हा बुके आहे तुमच्या समोर, क्या बात. याच्यातलं तुम्ही निवडा आणि तुम्ही तुमचं आयुष्य असं करण्याचा प्रयत्न करा.